सर्वप्रथम नमस्कार सगळ्यांना. आज इथे ध्यानाच्या प्रकाराबद्दल आपण बोलणार आहोत. सरांनी आत्ताच सांगितलं. तर सर्वप्रथम ध्यान म्हणजे काय? तर ध्यान म्हणजे लक्ष देण्याचं कौशल्य. आज आपण सगळेच सत्वावजे शिकणारे विद्यार्थी आहोत इथे आणि आपल्याला माहिती आहे की ध्यान म्हणजे लक्ष आपलं कुठे असावं. आपलं मन हे चंचल आहे. ते एका ठिकाणी थांबत नाही आणि आपण शिकलो आहे आयुर्वेदात की मन हे अणू अणू असतं, चंचल असतं, एकच असतं, पण एकाच वेळी अनेक विषयांसोबत संलग्न होण्याची शक्ती मनामध्ये असते. पण जर आपण मनाच्या सोबत असंच भरकटत राहिलो, फिरत राहिलो, मनाचं ऐकत राहिलो, तर आपण आयुष्यात खूप चांगलं करू शकू असं नाही. पण जर आपण मनाच्या या भरकटण्याला विवेकाची जोड दिली, बुद्धीची जोड दिली, आपण आपलं लक्ष कुठे असावं हे जर आपण ठरवू शकलो, तर आपण आयुष्यात जास्त चांगलं काम करू शकू आणि तेच आपल्याला ध्यानाच्या अभ्यासाने साध्य होतं. तर याच्यासाठी ध्यानाचा अभ्यास करायचा, की आपलं लक्ष आपण कुठे द्यायचं, कोणत्या गोष्टीवर, केव्हा, किती दिवस, किती वेळ आपण त्या गोष्टीवर लक्ष द्यायचं, हे जर आपल्याला नीट आपल्या विवेकाने, आपल्या बुद्धीने जर ठरवता आलं, तर आपण कुठल्याही कामामध्ये प्रावीण्य मिळवू शकू. ते काम अधिक चांगल्या पद्धतीने करू शकू आणि त्याच्यासाठी आपण ध्यानाचा अभ्यास करायचा आहे. तर आज त्याच्यासाठी कुठले कुठले ध्यान आहेत आणि त्याचा आपल्या मेंदूवर काय परिणाम होतो, हे आज मला माझ्या मतीप्रमाणे मी आज आपल्यासोबत शेअर करणार आहे. तर ध्यानाचा अभ्यास करण्यापूर्वी आपण हे बघूया, की मेंदूच्या किती भाग असतात आणि कोणत्या भागामध्ये कोणत्या ध्यानाचा काय परिणाम होतो ते आपल्याला मग म्हणजे कळता येईल. तर आपल्या चा अंगठा दाबून जी मूठ बनते, तो आपल्या मेंदूचा आकार असतो आणि मनगटाच्या तिथे जे असतं जे ब्रेन स्टेम असतं, ते तापमान, श्वसन, काय काय खायचं, किती खायचं याचा भाग मेंदूच्या या भागातून म्हणजे ब्रेन स्टेम मधून नियंत्रित केला जातो. हा रेप्टिलियन ब्रेन आहे आणि रेप्टाइल्समध्ये म्हणजे सगळ्या जे बेसिक प्राणी आहेत त्यांच्यामध्ये पण जिवंत राहण्यासाठी ज्या गोष्टी आवश्यक असतात, त्यांचं नियंत्रण या मेंदूच्या या भागातून केलं जातं आणि म्हणून हा जो मेंदू असतो हा रेप्टाइल्समध्ये सुद्धा विकसित झालेला असतो. आणि याच्यातून जिवंत राहण्यासाठीच्या आवश्यक गोष्टी नियंत्रित होतात. त्यानंतर जिथे माझा अंगठा आहे, तिथे आपला भावनिक मेंदू म्हणजे लिम्बिक सिस्टमचा अमिगडाला हा भाग असतो. हा भाग भावनांचं व्यवस्थापन करतो. आणि हा भाग मॅमल्स म्हणजे सस्तन प्राण्यांमध्ये असतो आणि त्यांच्यामध्ये प्रेम, वात्सल्य या भावना त्यांच्यामध्ये पण असतात. तर या भावनांचं व्यवस्थापन या अमिगडालातून होतं. याचं काम काय आहे? तर सतत रिॲक्ट करत राहणं, प्रतिक्रिया करणं आणि शरीराला सचेत करणं, की कुठली परिस्थिती आपल्या बाह्य वातावरणात सध्या कुठली परिस्थिती आहे, याच्यासाठी शरीराला तयार करणं आणि त्याच्यासाठी रिॲक्ट करत राहणं, हे या भावनिक मेंदूचं काम आहे. जेव्हा आपण जंगलात राहत होतो, उत्क्रांतीच्या आधीच्या काळामध्ये जेव्हा आपण जंगलामध्ये राहत होतो, तेव्हा कुठलंही डेंजर जास्त त्यावेळी श्वापदांचं भय असायचं किंवा अशा प्रकारचं कुठलंही डेंजर जर आलं, तर त्याच्याशी लढण्यासाठी म्हणजे पळून जाण्यासाठी किंवा त्याच्याशी लढण्यासाठी आपल्या शरीराला तयार करण्यासाठी अ, भावनिक मेंदू सक्रिय व्हायचा आणि भावनिक मेंदू सक्रिय झाला, की तो ॲड्रिनल ग्लँडला स्टिम्युलेट करतो आणि ॲड्रिनलिन हे कॉर्टिसोल ॲड्रिनल ग्लँडमधनं सिक्रेट होतं. हे काय करतं? तर पळून जाण्यासाठी किंवा लढण्यासाठी शरीराला सुसज्ज करतं. त्याच्यासाठी सगळ्यात जास्त गरज असते ती रक्ताभिसरण वाढवण्याची आणि रक्ताभिसरण स्नायूंना पुरवण्याची. स्नायूंना रक्ताभिसरणाचा पुरवठा करण्याची गरज असते. म्हणून जास्त काम करावं लागतं हृदयाला. आपण सर्व मला वाटतं मेडिकोज आहात आणि आपल्याला सगळं माहिती आहे. पण आपण एकदा परत रिवाईज करूया, की फ्लाइट आणि फाईट मेकॅनिझम, फ्लाइट ऑर फाईट मेकॅनिझम काय असतं? तर हे एड्रेनालिन जे असतं हे लढण्यासाठी किंवा पळून जाण्यासाठी आपलं शरीर तयार करतं आणि याची सुरुवात आपल्या भावनिक मेंदू स्टिम्युलस याचं भावनिक मेंदूमधून मिळत असतं. तर उत्क्रांतीच्या काळात याची गरज होती कारण डेंजर असायचं सतत आणि पळून जाण्यासाठी ही शक्ती लागायची. हृदयाची शक्ती वाढावी, हृदयाची हार्टबीट वाढावी, रक्तसंवहन स्नायूंकडे व्हावं याची गरज होती. पण आजच्या काळात आपल्याला असं शरीराने पळून आपले प्रश्न सुटणार नाहीये. तर आज आपण मानसिक ताण जास्त आपण त्याचा सामना करतोय. आपल्याला एखादी वेळ पाळायची आहे. आपल्याला स्पर्धेमध्ये स्वतःला सिद्ध करायचंय. आपल्याला एक ठराविक चांगलं आयुष्यमान जगण्यासाठी एक ठराविक इन्कम कमवायचा आहे. तर आपल्याला स्पर्धेत जगायचं आहे आणि त्याच्यामुळे मानसिक तणाव आपल्याला जास्त आहेत. पण शारीरिक पातळीवर हे जे बदल आपल्या शरीरात होतात, हे आजही होतात. तर पण आपले प्रश्न हे अशा शरीराने पळून सुटणार नाहीयेत. तर आपल्याला आणि त्याच्यासाठी आपल्याला या मनाला या भावनिक मेंदूला शांत राहण्याचं, प्रतिक्रिया न करण्याचं,
ट्रेनिंग द्यावं लागणार आहे. आणि हळू-हळू हे पण आपण अडॅप्ट करू. मला माहिती आहे, की उत्क्रांती ही अशीच होत असते आणि काही जनरेशन्स नंतर आपला मेंदू, भावनिक मेंदू हा रिएक्ट करण्याचा कदाचित कमी करून देईल. पण आता त्याला रिएक्ट करण्याची तशीच सवय आहे आणि ती कमी करण्यासाठी ध्यानाचा प्रचंड चांगला फायदा होतो. ती रिएक्टिव्हिटी भावनिक मेंदूची कमी करण्यासाठी आपल्याला ध्यानाचा अभ्यास करायचा आहे. कोणता ते आपण पुढे बघणारच आहोत. आता हे 2 भाग आपण बघितले, रेप्टिलियन ब्रेन आणि मॅमेलियन ब्रेन. आता तिसरा जो भाग आहे तो म्हणजे आपल्या कपाळपट्टीच्या मागे जो असतो आणि ते आपलं म्हणजे माणसाचं पिक्युलॅरिटी आहे ती. मॅमेलियन ब्रेन हा मॅमल्स मध्ये असतो, रेप्टिलियन ब्रेन रेप्टाइल्स मध्ये असतो आणि आपल्यामध्ये हे तिन्ही ब्रेन सक्रिय असतात. पण जे कपाळपट्टीच्या मागे जो ब्रेन असतो तो आपलं वैशिष्ट्य आहे आणि विचार करणं, कॉग्निशन, एखाद्या गोष्टीचं व्यवस्थापन करणं, त्याला एक्झिक्यूट करणं, प्लॅनिंग करणं, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, अमूर्त चिंतन करणं, जी गोष्ट समोर नाही आहे तिचा सुद्धा विचार करणं, भूतकाळाचा विचार करणं, भविष्यकाळाचा विचार करणं, हे फक्त आणि फक्त देवाने माणसाला या शक्ती दिल्या आहेत आणि आपण करू शकतो कारण आपल्याजवळ हा ब्रेन आपला विकसित आहे. म्हणजे डॉर्सोलॅटरल प्रीफ्रंटल कॉर्टेक्स मध्ये जो मेंदूचा भाग आहे तो विकसित आहे. तर त्याच्यामुळे आपण ह्या सगळ्या कॅपेबिलिटीज आपल्यामध्ये आलेल्या आहेत. तर ध्यानाच्या अभ्यासाने आपल्याला या वैचारिक मेंदूला सुद्धा वैचारिक मेंदूमधली जी ध्यान केंद्र आहे, अटेन्शन केंद्र आहे, ती आपल्याला जागृत करता येतात. जसं आपल्याला भावनिक मेंदूची अतिसंवेदनशीलता, अतिसक्रियता कमी करता येते. तसंच वैचारिक मेंदूची शक्ती, ध्यान केंद्रांची शक्ती वाढवण्याचं काम पण ध्यानाच्या नियमित अभ्यासाने होतं. आणि ते कोणत्या ध्यानाच्या प्रकाराने कोणत्या मेंदूच्या भागाला शक्ती मिळणार आहे हे आता आपण बघूया. तर सगळ्यात आधी ध्यानाचे 4 प्रकार आपल्याला सांगितले जातात, जसं आता सरांनी सांगितलं. तर 4 हे प्रकार कोणते? तर एकाग्रता ध्यान, फोकस्ड अटेन्शन. दुसरं आहे साक्षी ध्यान. तिसरं आहे कल्पनादर्शन ध्यान आणि चौथं आहे करुणा ध्यान. तर सगळ्यात आधी आपण पाहू एकाग्रता ध्यान. एकाग्रता ध्यानाच्या नावातच एकाग्रता आहे. तर मनाला एकाग्र करण्याची शक्ती या ध्यानाच्या अभ्यासाने आपल्याला फोकस करायचा आहे, आपल्या मनाचा चंचलपणा कमी करायचा आहे, तर आपल्याला या प्रकारच्या ध्यानाचा अभ्यास होणार. तसंच अतिविचार करणं हा पण एक खूप साऱ्या पेशंट्समध्ये आजकाल हा जास्त त्रास आहे. अतिविचार करणं हे सुद्धा मला वाटतं सगळेच मेडिको आहेत, सगळ्यांना माहिती आहे की अतिविचार करणे हा वात वाढल्याचं हे लक्षण आहे आणि हे कमी करण्यासाठी सुद्धा प्राणायामाचा जसा उपयोग होतो की आपण निरोध करतो, प्राण्याचा वायूचा निरोध करतो, त्याचप्रमाणे या ध्यानाचा सुद्धा एकाग्रता ध्यानाचा आपल्याला विचार प्रक्रिया कमी करण्यासाठी नक्कीच उपयोग होतो. तर ते कसं करायचं? तर शांत बसायचं. एकाग्रता ध्यानामध्ये आपण एका विशिष्ट ठराविक आलंबनावर आपलं लक्ष केंद्रित करतो. विशिष्ट आलंबन काही पण असू शकतं. जसं त्राटकामध्ये आपण सरळ दृष्टी ठेवतो आणि एखाद्या दिव्याच्या ज्योतीवर लक्ष केंद्रित करतो. नंतर ते आलंबन, विशिष्ट ठराविक आलंबन आपला स्वतःचा श्वास असू शकतो. डोळे बंद करायचे आणि शांतपणे आपल्या येणाऱ्या-जाणाऱ्या श्वासाला ऑब्झर्व्ह करायचं. यावेळी शक्यतो विचार येऊ नये असा प्रयत्न करायचा. हे आलंबन एखादं चांगलं संगीत असू शकतं किंवा आपण ऑडिओ ऐकून सुद्धा हे ऑडिओकडे लक्ष देऊन सुद्धा एकाग्रता ध्यान साध्य करू शकतो. आता विचार यायचा नाही हे प्रयत्न आपल्याला करायचे आहे. पण मी आधीच म्हटलं की मन हे चंचल आहे आणि विचार करणं हे मेंदूचं काम आहे. बाय डिफॉल्ट आपण सतत विचार करत असतो. तर जरी विचार आले तरी सुद्धा आपल्याला कळलंय की आपलं ध्यान भटकलेलं आहे आणि आता आपल्याला ते परत आपल्या ठराविक आलंबनावर आणायचं. तर त्यावेळी जेव्हा आपण हे लक्ष आपल्या ठराविक आलंबनावर, समजा मी श्वासावर लक्ष केंद्रित करते आहे आणि माझ्या मनात काहीतरी भलतेच विचार आले इकडचे तिकडचे, तर आणि माझ्या लक्षात आलं की ते विचार आले, तर मी ते विचार सोडून माझ्या परत जेव्हा श्वासावर लक्ष केंद्रित करते, तेव्हा माझ्या प्रीफ्रंटल कॉर्टेक्स मधले जे ध्यान केंद्र असतात ते विकसित होतात. ते सक्रिय होतात आणि हे सक्रिय झाल्यावर मी जास्त अलर्ट होते. आजूबाजूला माझ्या काय होतंय हे मला लगेच लक्षात येतं. तर हा अलर्टनेस वाढवण्यासाठी आणि फोकस्ड राहण्यासाठी या ध्यानाचा, एकाग्रता वाढवण्यासाठी या ध्यानाचा चांगला अभ्यास होतो.
आपल्या सगळेच आपण कुठलं तरी रिच्युअल, कुठलं तरी संप्रदाय फॉलो करत असतो आणि सगळ्या उपासना पद्धतींमध्ये जे नामस्मरण सांगितलं आहे, ते सुद्धा एकाग्रता वाढवण्याचंच एकाग्रता ध्यानच आहे, की आपण पर्टिक्युलर त्या नामामध्ये त्या नामस्मरण करतो म्हणजे काय करतो? तर त्या पर्टिक्युलर जे काही असेल श्रीराम, जय राम, जय जय राम, जे काही आपल्या देवाचं आपण स्मरण करतो, तर त्याचं त्या आलंबनावर आपण आपलं मन केंद्रित करत असतो. मनाला आपल्या एक नांगर लागत असतो, एक अँकर लागत असतो. तर तो अँकर आपण त्या नामस्मरणात देत असतो आणि याचाच फायदा म्हणजे असा होतो, की हळू जेव्हा आपण याचा सतत अभ्यास करतो, तेव्हा मन एकाग्र होऊ लागतं. खरंच बाह्य वृत्ती सगळ्या विसरून आपण आपल्याच स्वतःच्या आतल्या अंतर्मुख होतो आणि आतल्याच वातावरणाशी आपण एकरूप होतो. आणि असं एकरूप झालं, की आपोआपच विषयांकडे मन धावत नाही. आपल्या मनाचा संयम वाढतो. मनाची एकाग्रता वाढते आणि आपण जे काही काम ठरवलेलं आहे, ते आपण निश्चितच चांगलं करू शकतो. पण अर्थात हे फक्त बोलाची कडी बोलाचा भात नाहीये. हे फक्त बोलायचं नाहीये आपल्याला, तर हा याचा अभ्यास करायचा आहे. आपण जेव्हा एकाग्रतेचा अभ्यास करू, एकाग्रता ध्यानाचा श्वासावर म्हणा, नामस्मरणावर म्हणा, त्राटकावर म्हणा किंवा ऑडिओजवर म्हणा. तर असा अभ्यास जेव्हा आपण नियमित करू, तेव्हाच आपल्या मनाला, आपल्या शरीराला, आपल्या मेंदूला या एकाग्रतेची सवय लागेल आणि एकाग्रतेचे फायदे आपल्याला मिळतील. तर असं हे एकाग्रता ध्यान आहे. पेशंट्समध्ये सुद्धा आपण अतिविचार कमी करण्यासाठी किंवा जी आजकाल नवीन पिढी आहे 15-16 वर्षाची मुलं आहेत, जी डिस्ट्रॅक्ट लवकर होतात आहेत. आयांची ही तक्रार असते, की कॉन्सन्ट्रेशन होत नाही, एक काम करत नाही, तर दुसरं सुरू करतो. तर त्या मुलांना आपण हा एकाग्रता ध्यानाचा अभ्यास शिकवून त्यांची नक्कीच मदत करू शकतो. दुसरं जे ध्यान आहे ते म्हणजे माइंडफुल मेडिटेशन साक्षी ध्यान. तर आपण आपल्या हयातीत कर्ता, भोगता आणि साक्षी या 3 प्रकारे आपण आपल्या भूमिका निभावत असतो. एखादा अनुभव सुखद आहे, एखादी छान सुग्रास स्वयंपाक केला आहे आज आपल्या घरात, तर त्याचा आनंद घेणे. एखादं चांगलं संगीत ऐकणे, चांगलं पेय पिणे किंवा एखादा चांगला पिक्चर बघणे. हे आपल्याला भोगता बनवतात. याचा उपभोग आपण घेतो आणि हे आपल्याला आनंद देतं. पण एखादा अनुभव जर दुःखदायी असेल, जर एखादी गोष्ट आपल्याला दुःखदायी असेल आणि आपण तरीही ती भोगत राहिलो, तर आपल्या मनाला, आपल्या शरीराला त्याचा त्रास होईल आणि अल्टिमेटली त्याचा परिणाम शरीरावर होईल. तर अशा वेळी आपण ते भोगत राहायचं नाहीये. त्यावेळेस आपण भोगता व्हायचं नाहीये. तर त्यावेळेस ती परिस्थिती बदलण्यासाठी आपण कर्ता होण्याचा प्रयत्न करायचा. तर कर्ता होणं म्हणजे ती परिस्थिती बदलण्याचे प्रयत्न करणं. पण प्रत्येक वेळेस ही परिस्थिती बदलण्याचं सुद्धा आपल्या हातात नसतं. तर कधी-कधी ती परिस्थिती आपल्याला स्वीकारावी लागते. त्या परिस्थितीला आपल्याला सामोरं जावं लागतं, स्वीकारावं लागतं. तर तेव्हा आपल्याला साक्षी व्हायचं. तर साक्षी होणं म्हणजे काय? तर त्या परिस्थितीला स्वीकारणं. एक्सेप्टन्स आणि ऑब्झर्वेशन म्हणजे आहे. ही परिस्थिती अशी आहे. मी हिला बदलू शकत नाही. त्याचा स्वीकार आपण एकदा केला, की आपण अंतर्बाह्य शांत होतो. आणि त्यालाच साक्षी ध्यान असं म्हणतात. साक्षी होणं असं म्हणतात. आता आपण बघू साक्षी ध्यान म्हणजे काय? साक्षी ध्यानाला एक शब्द वापरला जातो ऑब्झर्व्हिंग सेल्फ म्हणजे मला स्वतःकडे बघायचं आहे. तर मी म्हणजे कोण? मी म्हणजे मन आहे का? मी म्हणजे शरीर आहे का? मी म्हणजे बुद्धी आहे का? मी म्हणजे अहंकार किंवा मस्तिष्क आहे का? मेंदू आहे का? तर नाही. मी म्हणजे फक्त इतकीच माझी एंटाइटी नाही आहे. तर हे तर सगळं फिजिकल एक्झिस्टन्स माझा आहेच. पण यासोबतच मी माझ्यात काहीतरी ऊर्जा आहे. मी जिवंत प्राणी आहे. ज्याला आपण आयुर्वेदात चेतना असं म्हणतो. त्यालाच आत्मा असं म्हटलेलं आहे. चेतनाधिष्ठित पुरुषच आपण चिकित्साधिष्ठित पुरुष म्हटलेला आहे. चेतना असलेला, जिवंत असलेल्या पुरुषाचीच चिकित्सा करायला आपल्याला सांगितलं आहे. म्हणजे चेतना आहे, ऊर्जा आहे, असं काहीतरी आहे जे मला दिसत नाही. तर यालाच आपण आयुर्वेद हे आस्तिक शास्त्र आहे आणि आपण आत्म्याचं अस्तित्व मानतो. आणि म्हणून मी शरीर नाही, मी मन नाही, मी बुद्धी नाही, अहंकार नाही. म्हणजे मी हे सगळं तर आहेच, पण यासोबतच मी कोण आहे? तर मी निराकार, निर्विकल्प असं चैतन्य आहे. मी ऊर्जा आहे, मी आत्मा आहे. आणि आत्मा म्हणून मी या शरीराकडे बघू शकतो. बघू शकतो का? हो, मी बघू शकतो. तर जेव्हा मी हे कॅलिबर डेव्हलप करतो, तेव्हा मी साक्षी होतो. आत्मा हा साक्षी असतो, आत्मा हा द्रष्टा असतो. फक्त बघणं जे काही शरीरात होत आहे, जे काही मनामध्ये चाललेलं आहे, जे काही विचारांचे प्रवाह वाहतात आहेत, त्यांच्याकडे फक्त साक्षी होऊन बघणं म्हणजे साक्षी ध्यान आहे. तर हे कसं साधतं? ऑब्झर्व्हिंग सेल्फ हे 2 प्रकारचं असतं. एक म्हणजे फिजिकल सेल्फ आणि एक म्हणजे मेंटल सेल्फ. तर फक्त सगळ्यात सर्वप्रथम आपण फिजिकल सेल्फ बघितलं, तर आपण जे आपला ऑडिओमध्ये आपण सगळेच ऐकत असाल, तर बॉडी स्कॅन आहे ते म्हणजे साक्षी ध्यान आहे.
डोळे बंद करून शांतपणे मी माझ्या एकेका अवयवाकडे लक्ष देते. तर हे कशासाठी द्यायचं? तर जेव्हा मी असा एक एक अवयव माझा बघतो, तेव्हा मी साक्षी होतो. अजून एक या बाबतीत मला सांगावसं वाटतं, की साक्षी ध्यान आणि शिथिलीकरण. शिथिलीकरणामध्ये पण मी असंच करत असते, की पहिलं बोट, दुसरं बोट, तिसरं बोट, घोटा, टाच, पोटरी, गुडघा, मांडी असं हळू-हळू मी एकेका अवयवाकडे माझ्या अंतःचक्षुनी बघत असते, मनःचक्षुनी बघत असते. तर हेच मी शिथिलीकरणातही करत असते. पण शिथिलीकरणात मी या सगळ्या अवयवांना एक-एक वेळा हळू-हळू एक-एक जो अवयव मी फक्त बघते आहे, तर मी फक्त बघत नाही, मी त्याला शिथिल करते. म्हणजे मी साक्षी नाही आहे, तर मी कर्ता पण होते. तर साक्षी ध्यानामध्ये हे शिथिलीकरण अपेक्षित नाहीये. तर आपल्याला फक्त बघायचंय, आपल्याला द्रष्टा व्हायचंय. आणि या योगे आपण काय करतोय, की आपली जी ऑब्झर्व्हिंग कॅपॅसिटी आपल्या ब्रेनची जी ऑब्झर्व्हिंग कॅपॅसिटी आहे, ती वाढत आहे. ऑब्झर्व्हिंग कॅपॅसिटी ही वैचारिक मेंदूचंच काम आहे एक प्रकारे, पण ते परिणाम करणार आहे भावनिक मेंदूवर. भावनिक मेंदूची जी अतिसंवेदनशीलता आहे, अतिसक्रियता आहे, ती ह्याच्यामुळे कमी होणार आहे. जेव्हा आपण असं ऑब्झर्व्ह करतो, तेव्हा आपण प्रतिक्रिया करण्याला प्रतिबंध करत असतो. तर आत्ता माझ्या शरीरात जे काही होतंय, शरीरामध्ये जेव्हा मी बॉडी स्कॅन करते, जेव्हा मी ऑब्झर्व्ह करते, तेव्हा कुठेतरी खाज येत असते, कुठेतरी दुखत असतं, कुठेतरी पाय लागून आलं असतात, कुठेतरी मुंग्या आल्या असतात, कुठला तरी भाग जड झाला असतो. पण मी 10 मिनिटं संकल्प केलेला असतो, की मी हालचाल करणार नाही. म्हणजे मी प्रतिक्रिया देणार नाही. तर जेव्हा मी असा संकल्प करते आणि तो सिद्धीस नेते, तेव्हा मी माझ्या मेंदूची शक्ती वाढवलेली असते, प्रतिक्रिया न करण्याची आणि आपल्याला हेच तर साध्य करायचंय. आपल्याला आपल्या भावनिक मेंदूला प्रतिक्रिया न करण्याचं ट्रेनिंग द्यायचंय आणि म्हणजेच आपल्याला साक्षी ध्यान करायचंय. तर अशा वेळी शरीराच्या एकेका अवयवाकडे लक्ष देताना मी साक्षी होते. मी माझ्या मेंदूला हे ट्रेनिंग देत असते, की आपल्याला प्रतिक्रिया करायची नाहीये. आपल्याला शांत व्हायचं आहे आणि म्हणूनच साक्षी ध्यानाच्या नियमित अभ्यासाने अमिगडाला जो हा आपला भावनिक मेंदू आहे, तो त्याची अतिसंवेदनशीलता, अतिसक्रियता कमी झालेली असते. होते आणि तसंच मेंदू विज्ञानाने हे पण सिद्ध केलेलं आहे, की फक्त अतिसंवेदनशीलता, अतिसक्रियता कमी होते असं नाही, तर आता याच्या अभ्यासाने अ, अमिगडालाचा वाढलेला आकारही कमी होतोय. म्हणजे आपल्याला हेच साध्य करायचं आहे. आपल्याला त्याची रिएक्शन बंद करायची आहे आणि पुढे एड्रिनलिनमुळे निर्माण होणारी जी युद्धस्थिती आहे, तीच आज सगळ्यांच्या मानसिक ताणाचं कारण आहे. तर ती आपल्याला जर ही संप्राप्ती भंग करता आली, तर पुढे जी युद्धस्थिती निर्माण होऊन मधुमेह, हायपरटेन्शन, हायपरथायरॉइडिझम असे जे सगळेच मानसिक ताणामुळे निर्माण होणारे विकार आहेत, ते आपल्याला होणार नाही. तर त्याच्यासाठी साक्षीदानाचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. तर 2 गोष्टी आहेत याच्यामध्ये फिजिकल सेल्फ आणि मेंटल सेल्फ. फिजिकल सेल्फबद्दल आता आपण बोललो, की जेव्हा आपण फिजिकली आपल्या स्वतःला ऑब्झर्व्ह करतो, प्रतिक्रिया न देता, हालचाल न करता, कुठलीही रिएक्शन न करता, तर कुठेतरी त्याचं जी नोंद आहे, ती माझ्या मानसिक पातळीवर होते आणि माझा भावनिक मेंदू त्यांनी शांत होतो. तसंच मेंटल सेल्फ म्हणजे आपण हे करत असताना आपलं मन काही शांत नसतं. विचार हे येतच असतात. तर जेव्हा या विचारांना मी नको आता कशाला हे विचार येतात आहे? मी ध्यानाला बसली आहे. मी माझ्या शरीराकडे लक्ष देणार आहे, मी ठरवलेलं आहे. पण मन काही शांत नाहीये, विचार काही थांबलेले नाहीये. हे विचार का येतात आहे? मुलांचे विचार, घरातल्या लोकांचे विचार, मी ऑफिसमध्ये काम करते, त्या लोकांचे विचार, कोणीतरी वाईट वागलेलं असतं, त्यांचे विचार, हे काही थांबत नाही. पण जेव्हा मी त्याला प्रतिक्रिया करत नाही, की मला हे विचार नको, असं मी स्वतःला सांगत नाही, तेव्हा परत मी रिएक्शन न देण्याचं, रिएक्ट न करण्याचं ट्रेनिंग माझ्या अॅमिग्डालाला देते आणि तेव्हा मी शांत होते. म्हणजे माझ्या अॅमिग्डालाला याचं ट्रेनिंग मिळतं. तर शांत बसल्यानंतर येणाऱ्या विचारांकडे सुद्धा आपल्याला शरीराकडे आपण बघितलं, हे एक प्रकारचं साक्षीदान झालं. त्याच्यानंतर आपल्याला या विचारांकडे सजगतेने बघायचंय, की आत्ता माझ्या मनात कोणते विचार येतात आहे? माझ्या शरीरामध्ये काय बदल होतात आहेत, ते मी स्वीकारलं, ते मी बघितलं, ते मी स्वीकारलं. हा झाला फिजिकल सेल्फ. आता मी माझ्या विचारांकडे लक्ष देते, की मनात कोणते-कोणते विचार येतात आहेत आणि ते का येतात आहेत? का ते यायला नको अशी प्रतिक्रिया न देता, बरं, आता माझ्या मनात हे विचार आहेत. किती वेळ येतात ते बघू. असा असा जेव्हा मी विवेकपूर्ण त्या विचारांकडे बघते, तेव्हा आपोआपच त्याची नोंद अमिगडालाला घेतल्या जाते आणि जेव्हा आपण असं काही आठवडे, काही महिने आपण हा अभ्यास करतो साक्षी ध्यानाचा,
मला वाटतं की जुने लोक तर असतीलच, मी बघितलं नाही. पण नवीन विद्यार्थी पण सत्तावजाचे इथे असतील आणि ते हा अनुभव आता घेत असतील. सुरुवातीला आपल्याला समजत नाही की आपण काय करतोय हे, कशाला ऐकतोय हे. पण हळू जेव्हा आपण ध्यानाचा अभ्यास करायला लागतो, तेव्हा आपल्याला कळतं की नाही, आपला एमेंढाला खरंच शांत होतोय. आपण भावनिकरित्या रिएक्ट न करण्याचं आपण तंत्र शिकतोय. तर तेच आपल्याला साक्षी ध्यानाने साध्य करायचं. तर साक्षी ध्यान कोणाला करायचं? जसं आपण एकाग्रता ध्यानाचं बघितलं, तसंच साक्षी ध्यान कोणी करावं? तर ते प्रत्येकाने करावं. कारण मानसिक ताण, युद्धस्थिती, एड्रेनलिनमुळे निर्माण होणारी युद्धस्थितीला आज मला वाटतं प्रत्येक माणूस कुठल्या ना कुठल्या कारणाने सामोरा जातो आहे. तर या आणि जेवढ्या जास्त युद्धस्थितीला आपण सामोरं जाऊ, तेवढं जास्त आपल्याला त्याचा परिणाम शरीरावर होणार आहे आणि त्याचा परिणाम बाकी रोगांवर होणार आहे. आपण सगळेच मेडिको आहोत आणि आपल्याला हा अनुभव सगळ्यांनाच येत असेल, की जे काही शारीरिक रोग आहेत, त्याची सुरुवात 50-80% आज मनापासून होते आहे. या विचारांच्या प्रक्रियेने, या युद्धस्थिती, या निर्माण होणाऱ्या युद्धस्थितीने होते आहे. तर जरी युद्धस्थिती आपण टाळू शकलो, तर आपण अर्थातच या शारीरिक त्रासांपासून पण सुटका करून घेऊ शकू. आणि म्हणूनच अ, अ, साक्षी ध्यानाचा अभ्यास आपल्या सगळ्यांना करायचा आहे. तर नॉर्मल माणसाला ज्याला काहीही त्रास नाही त्याने तर करायचाच आहे. पण त्यासोबतच ओसीडी, फोबिया, पॅनिक अटॅक्स, पी म्हणजे पोस्ट ट्रॉमॅटिक सिंड्रोम, या सगळ्यांसाठी सुद्धा साक्षी ध्यानाचा अभ्यास खूप चांगला उपयोगात येतो. कारण काय, की या सगळ्यांमध्ये अमिगडाला जास्त सक्रिय झालेला असतो. अमिगडाला सक्रिय झाल्यामुळे एड्रेनलिन जास्त सिक्रेट होत असतं. जास्त युद्धस्थिती त्यांच्यामध्ये निर्माण होत असते आणि ती त्यांना सारखी सारखी त्रास देत असते. त्याच्यामुळे झोपेचं सिस्टम बिघडलेलं असतं. त्याच्यामुळे वात वाढलेला असतो. त्याच्यामुळे मनाची चंचलता वाढलेली असते. त्याच्यामुळे अति विचार करण्याची ची सवय निर्माण झालेली असते. अशी सगळी संप्राप्ती या सगळ्यांमुळे मध्ये निर्माण झालेली असते. तर ती संप्राप्ती भंग करण्याचं काम करण्यासाठी आपल्याला त्यांना साक्षीदानाचा अभ्यास करायला शिकवायचा आहे. तसंच साक्षी ध्यानाचा अभ्यास, जसं फोबिया सारख्या रुग्णांमध्ये एका विशिष्ट गोष्टीची भीती आहे. तर फोबिया म्हणा किंवा पॅनिक अटॅकमध्ये सुद्धा अमिगडालाचा आकार वाढलेला असतो, सक्रियता वाढली असते. तर ती शांत करण्यासाठी अल्टिमेटली साक्षीदानाचा चांगला उपयोग होऊ शकतो. तर हे तंत्र आपल्याला रुग्णाला शिकवता आलं पाहिजे आणि त्याच्यासाठी आधी आपण त्या त्या गोष्टीतून गेलो पाहिजे. त्याचा अभ्यास आधी आपण केला पाहिजे. तर अशा प्रकारे ऑब्झर्विंग सेल्फ किंवा साक्षी ध्यानाचा अभ्यास करायचा आहे. तिसरं जो ध्यान प्रकार आहे तो म्हणजे कल्पना दर्शन ध्यान. तर कल्पना दर्शन ध्यान हे पण एक प्रकारचं एकाग्रता ध्यानच आहे. डोळे बंद करून आपल्याला चांगल्या कल्पना करायच्या. आज मेंदू विज्ञानाने हे सिद्ध केलेलं आहे, की माणसाला प्रत्यक्षामध्ये ज्या गोष्टींचा अनुभव येतो, त्यांनी जो शरीरावर चांगला किंवा वाईट जो परिणाम शरीरावर होत असतो, तोच त्या गोष्टीचा विचार केल्याने, त्या गोष्टीचा ची कल्पना केल्याने सुद्धा तितकाच परिणाम आपल्या मेंदूत होत असतो. याच्यासाठी एक छोटंसं काय एक्सपेरिमेंट ऐकलं मी आज, ते मी शेअर करते, की काही सेट ऑफ लोकांना त्यांनी सांगितलं, की पियानो वाजवायचा तुम्ही 5 बोटांनी 2 तास पियानो वाजवायचा आहे. 2 तास इतके दिवस पियानो वाजवायचा आहे. तर त्या लोकांनी तसा पियानो वाजवला. आणि काही सेट ऑफ लोकांना त्यांनी सांगितलं, की फक्त तुम्ही 5 बोटांनी पियानो वाजवत आहे. ह्या बोटांनी ह्या स्वर, त्या बोटांनी तो स्वर, असं फक्त इमॅजिन करायचं आहे आणि इमॅजिन करून तुम्ही 2 तास पियानो वाजवायचा आहे. म्हणजे फक्त इमॅजिन करायचं आहे. तर या दोन्ही सेट ऑफ लोकांचा शास्त्रज्ञांनी अभ्यास केला आणि अभ्यासाअंती असं लक्षात आलं, की जो मेंदूतला जो भाग पियानो खरं वाजवणाऱ्या लोकांचा सक्रिय झाला होता, तोच भाग पियानो वाजवण्याचं फक्त इमॅजिनेशन कल्पना करणाऱ्या लोकांचा सुद्धा सक्रिय झाला होता. म्हणजे शरीरावर होणारे चांगले किंवा वाईट परिणाम जे एखाद्या गोष्टीमुळे, घटनेमुळे, विचारामुळे, प्रसंगामुळे होणार आहेत, तेच परिणाम त्या गोष्टीच्या, घटनेच्या, प्रसंगाच्या फक्त विचारामुळे किंवा कल्पनेमुळे होणार आहे. आता तुम्ही विचार करा, की ती गोष्ट फक्त आपल्यासोबत एकदा घडत असते. पण त्याचा विचार आपण अनेक वेळा करत असतो. आपण स्पेशली निगेटिव्ह बायस्डच आहे आपला मेंदू आणि निगेटिव्ह विचार तर आपण मुळीच विसरत नाही. महिनोन-महिने, वर्षोनवर्ष लोकं तो एक विचार घेऊन, त्या विचाराचं ओझं घेऊन वागवत असतात. तर हे एक प्रकारची कल्पनाच आहे हा विचार म्हणजे. कारण घडून गेलेली गोष्ट तर घडून गेलेली आहे. तो व्यक्ती बोलून मोकळी झालेली आहे. पण त्याचं ओझं आपण जे आपल्या कल्पनांमध्ये आणि विचारांमध्ये वागवतो, तर त्याचंही आपल्या शरीरावर चुकीचा परिणाम होतो.
तर या कल्पनेचा जेव्हा आपल्या शरीरावर परिणाम होतो आहे चुकीचा, तर मग आपण कल्पना चांगली का करू नये? आपल्या सगळ्यांची काहीतरी चांगली स्वप्न असतात, काहीतरी भूतकाळात आपल्याला खूप चांगले अनुभव आलेले असतात. तर आपण त्यांचीच आठवण का करू नये? त्याच चांगल्या कल्पनांची, त्याच चांगल्या विचारांची कल्पना का करू नये? तर अशीच कल्पना करणं, डोळे बंद करून म्हणा किंवा जागतेपणी म्हणा, अशीच कल्पना करणं म्हणजे कल्पना दर्शन ध्यान आहे. तर सगळ्या संप्रदायामध्ये आपण बघतो ब्रह्मकुमारीजमध्ये म्हणा किंवा जे काही कोणी काही बोलताय का? काही राहून जाताय का? ऐकू येताय ना नीट? हो हो येत आहे, बोला तू. तर जे काही उपासनेचे पंथ आहेत किंवा सगळे जे मार्ग आहेत ते सुद्धा कल्पना दर्शन ध्यान करतात आणि ते चांगली कल्पना. तर चांगली कल्पना का बरं करायची? तर हेच की युद्धस्थितीचं जे वातावरण आपल्या शरीरामध्ये अंतर्गत वातावरण खराब झालेलं आहे, ते युद्धस्थिती दूर करण्यासाठी म्हणून कल्पना दर्शन ध्यान करायचं आणि कल्पना चांगल्या करायच्या. तर मी डोळे बंद करून मला जर माझं हे स्वप्न आहे की माझी ओपीडी रुग्णांनी भरलेली आहे आणि माझ्या ज्ञानाचा मी चांगल्या कामासाठी, चांगल्या रुग्णांची मदत करण्यासाठी उपयोग करते. तर मी दिवसातून एक 2 ते 5 मिनिटं तरी ही कल्पना करून शांतपणे बसावं आणि ही कल्पना करावी. त्याने काय होईल, की मी जर अशी कल्पना केली, की माझी ओपीडी भरलेली आहे पेशंटनी, तर मी त्याच्यासाठी कार्य करण्यासाठी प्रवृत्त होईल. मला हे स्वप्न हवंसं आहे, हे पूर्ण व्हावं अशी माझी इच्छा आहे आणि त्याच्यासाठी मी कार्य करायला प्रवृत्त होईल आणि म्हणून मी असे चांगले विचार माझ्या मनात धारण करावे. पण असेल हरित देईल खाटल्यावरी असं होणार नाहीये. नुसतं कल्पनेने माझ्या घरी पेशंट यायला लागणार नाहीये, तर त्याच्यासाठी मला प्रयत्न करावे लागतील. हे निश्चितच आहे. पण तरी सुद्धा कल्पनादर्शन ध्यानाने आज मेंदूवर परिणाम होतो, तसेच स्नायूंवर परिणाम होतो. जेव्हा आपण एखाद्या गोष्टीची कल्पना करतो, की हां, मी छान सुंदर रम्य अशा ठिकाणी गेलेली आहे. तिथे सुंदर बाग-बगीचे आहे, सुंदर झरणे झरे आहेत पाण्याचे आणि माझं मन प्रसन्न झालेलं आहे. तर जे काही दिवसभराचं मळभ माझ्या मनावर आहे, वाईट अनुभव आलेले आहेत, ते निघून जातात आणि माझ्या मनातली युद्धस्थिती काही काळ का होईना शांत होते आणि त्याच्यामुळे या कल्पनेचा जसा माझ्या मेंदूवर परिणाम होतो, तसंच माझ्या इमॅजिन करणाऱ्या स्नायूंवर पण याचा परिणाम होतो. हे आज मेंदूशास्त्राने, न्यूरोसायन्सने हे सिद्ध केलं आहे. तर त्याच्यासाठी कल्पनादर्शन ध्यान हे प्रत्येकाने करावं आणि चांगल्या कल्पना, चांगले विचार स्वतःच्या मनामध्ये अफर्मेशन चांगल्या विचारांचं नक्की करावं. चांगल्या कल्पनांचं करावं. भूतकाळातल्या काही आठवणी असतील, चांगल्या आठवणी असतील, तर त्यांचं स्मरण करावं आणि हे जाणीवपूर्वक ठरवून करावं 5 मिनिटं, की हां, आपण असं गेलो होतो. सगळ्या कुटुंबासोबत गेलो होतो. किती चांगला वेळ आपण घालवला होता. तर ह्या सगळ्या कल्पनांच्या स्मरणांनी आणि स्वप्नांच्या स्मरणांनी कोणाकोणामध्ये करावं? तर तेच परत की आपल्याला जर आपली कार्यक्षमता चांगली करायची आहे, वाढवायची आहे, तर आपणही ते करावं. आपली युद्धस्थिती बंद करून चांगले विचार आपल्या मनात धारण करण्यासाठी आपल्या मेंदूची शक्ती वाढावी म्हणून आपणही करावं. तसंच एखाद्या पर्टिक्युलर गोष्टीचा फोबिया जर कोणाला आहे, एखाद्या पर्टिक्युलर गोष्टीची भीती आहे, समजा लिफ्टची भीती आहे. तर तुम्ही लिफ्टमध्ये गेलेला आहात, अशी कल्पना त्यांना करायला जर आपण दिली, तर त्याच्यातून त्यांची ती लिफ्टची भीती आणि त्याच्यातून काहीही होत नाही आहे, जेव्हा त्यांच्या लक्षात यायला लागेल, तेव्हा त्यांची अनकॉन्शियस मेंदूमध्ये असलेली जी भीती आहे, ती नाहीशी होईल आणि हळू त्या पर्टिक्युलर गोष्टीची भीती जर उंचावरची भीती आहे, लिफ्टची भीती आहे, पाण्याची भीती आहे, तर त्या पर्टिक्युलर भीतीची सुद्धा कल्पना जर आपण त्यांना केली आणि कल्पना दर्शन ध्यान जर आपण रुग्णाकडनं करून घेतलं, तर हळू त्यांची ती भीती नाहीशी होते असा अनुभव आहे. आणि हळू या गोष्टींनी ही भीती अनाठायी आहे त्यांच्या वैचारिक मेंदूला कळलेलं आहे, त्यांच्या कॉन्शियस माइंडला कळलेलं आहे. पण अनकॉन्शियस माइंडला जर आपल्याला हे ठसवायचं आहे, भावनिक मेंदूला जर आपल्याला ते सांगायचं आहे, ठसवायचं आहे, तर त्यांना कल्पना दर्शन ध्यानाचा नक्कीच फायदा होतो आणि हे आपण सगळ्यांनीच आपल्या रुग्णांवर करून बघूया. ही एक उन्नत भावना आहे, जी करुणाची भावना आहे. हे आपण आपल्यापुरती विचार करत नाही, तर आपण सृष्टीचा विचार करतो. प्राणी हा विचार करणार नाही की झाडं लावली पाहिजे कारण जंगलतोड झाली तर प्रॉब्लेम होईल. तर हा विचार आपण करतो कारण हे जे विश्वाचा जो वैश्विक कल्पना आहे ती आपली आहे आणि ही आपल्या म्हणजे हिंदुस्थानातल्या संस्कृतीचा एक भाग आहे, अविभाज्य भाग आहे.
ही आपल्याला कुठेही बाहेर जाऊन शिकण्याची गरज नाही, तर हे आपल्याचकडे आहे. तर तेव्हा या करुणा ध्यानाला प्रत्येकाने समजून घेतलं पाहिजे. ही उदात्त भावना आहे, ही आपण सगळ्यांनी समजून ती धारण केली पाहिजे. आज आपण घरात म्हणा किंवा ऑफिसमध्ये कुठे काम करत असू तिथे, एखाद्या संस्थेत काम करत असू तिथे, जिथे कुठे आपल्याला लोकांचा संपर्क येतो, तिथे आपण बघतोय की लोकांची विचार प्रक्रिया एक इतकी मिनिट. विकसित आहे. पण लोकांना कोणाला पुढे जाताना बघवत नाही किंवा कोणी काही चांगलं करताय तर त्याला हतोत्साहित कसं हा अनुभव मला मला अगदी खात्री आहे की हा प्रत्येकाने हा अनुभव घेतला असेल की त्याला मागे कसं खेचायचं असाही लोक प्रयत्न करतात किंवा अनेक आपण सगळीच माणसं आहोत आणि हा सगळा स्वभाव सगळ्या लोकांमध्ये असतो. पण आपण याच्यातून वेगळं स्वतःला काढायचं आहे. तर असं जर आपल्यासोबत कोणी वाईटही वागताय तर आपल्याला त्याच्यासोबत कसं चांगलं वागता येईल त्याच्यासाठी आपल्याला करुणा ध्यान आपल्याला मदत करणार आहे. तर करुणा ध्यानामध्ये पार्ट्स करून आपण हा समजून घेऊ. आता मला बोलायची संधी मिळाली आहे त्यामुळे मी ती सोडणार नाही. तर 40च मिनिटात संपवायचं असतं तर 10 मिनिटात मला हे संपवावं लागलं असतं. पण करुणा ध्यान हा माझाच स्वतःचा खूप आवडीचा विषय आहे. तर करुणा ध्यानाची सुरुवात आपण स्वतःपासून करायची आहे. करुणा, प्रेम हे सगळ्यात आधी आपण स्वतःला सांगायचं आहे. सेल्फ अफर्मेशन जे आहेत ते पॉझिटिव्ह अफर्मेशन मी आधी स्वतःला दिलं पाहिजे. कारण मी स्वतःवर प्रेम केलं, मी स्वतःची किंमत केली तर मी लोकांना प्रेम देऊ शकेन. तर मी स्वतःच समाधानी नाही आहे, मी स्वतःच सेल्फ कंटेंट नाहीये, तर मी दुसऱ्यांना काहीही देऊ शकणार नाही. आणि त्याच्यामुळे सगळ्यात पहिले हे काम मी माझ्यावर करायचंय. आणि सकाळी उठून मी स्वतःला सांगायचंय की मी इंटेलिजंट आहे, मी सुंदर आहे, मी कॉन्फिडंट आहे, मी हे माझ्या आयुष्यात मी ध्येय साध्य करणार आहे. तर हे जे पॉझिटिव्ह अफर्मेशन आपण स्वतःला देणार आहोत ते सुद्धा करुणा ध्यान आहे. आणि ह्या भावना स्वतःविषयी धारण करणं हा सुद्धा करुणा ध्यानाचा एक प्रकार आहे. तर जसं आपण हे स्वतःबद्दल करतोय तर ही करुणा आहे, कंपॅशन आपण सगळ्यांबद्दल घरातल्या तर करायचंच आहे, पण आपल्या अवतीभोवतीच्या लोकांबद्दलही हे करायचं आहे. हे प्रेम आपण सर्वांबद्दल धारण करायचं आणि हे आपण का करायचं आहे? कारण आपण स्वार्थी आहोत. याचा आपल्या मेंदूवर, आपल्या मनातल्या युद्धस्थितीला शांत करण्यासाठी उपयोग होणार आहे, म्हणून आपण हे करणार आहोत. तर जसं आपण प्रेम स्वतःविषयी करतोय, स्वतःच्या शरीराची, मनाची आपण काळजी घेतोय, तसंच आपण दुसऱ्यांविषयीही ही प्रेमाची भावना नेहमी मनात ठेवायची आहे. तर हे पण एक प्रकारचं करुणा ध्यान आहे. यानेच आपण समाजात राहणारे लोक आहोत. आपण आपल्या घरातल्या लोकांशी सगळ्यात आधी आपण स्वतः येतो. त्याच्यानंतर आपलं घर येतं. तर आपण आपल्या घरातल्या लोकांशी जर राखो नीट ठेवला नाही, तर आपण चांगले राहू शकू का? बाहेर आपण खूप यशाचे नगारे पिटतो आहे, पण घरात जर आपल्या युद्धस्थिती आहे, आपल्या लोकांसोबत आपली चांगली हार्मनी नाही आहे, सिम्फनी ज्याला आपण म्हणतो ते नाहीये, तर आपण सुखात राहू शकणार नाही. आणि हे कधी शक्य होईल जर आपण आपल्या घरातल्यांचाही विचार केला. त्यांना काय हवं आहे, माझ्याकडून काय अपेक्षित आहे, मला काय अपेक्षा आहे, हे तर नंतरची गोष्ट आहे. पण माझ्याकडून त्यांच्या काय अपेक्षा आहे या आपण जाणल्या आणि जर या पूर्ण करू शकलो तर आपण एक प्रकारे हार्मोनीज निर्माण करू. आणि म्हणून माझ्या नंतर आपण आपल्या घरातल्या लोकांविषयीचा विचार हा पण माझ्या मते एक प्रकारचा करुणा ध्यान आहे. त्याच्यानंतर येतो आपला परिसर. आपण अक्षरशः आपल्याकडे येणाऱ्या कचरेवाल्यासाठी सुद्धा कृतज्ञता बाळगली पाहिजे. तर जसं आपण आपल्या घराचा, आपला स्वतःचा विचार करणार आहोत, तसं आपण समाजाचाही देणं लागतो. तर समाजाचाही विचार करायचा आहे. जबाबदार नागरिक म्हणून समाजाचा विचार जेव्हा आपण करतो तेव्हाही एक प्रकारचं करुणा ध्यानच आपण करत असतो. अर्थात ध्यान म्हणून आपण जे करतो तेव्हा ते आपण 10 मिनिटं बसून आपल्याला उन्नत भावना आपण धारण करणार आहोत. सगळ्यांचं मंगल हो, सगळ्यांचं कल्याण हो, सर्वे अपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामया, सर्वेषां स्वस्ति भवतु, सर्वेषां पूर्णं भवतु, सर्वेषां मंगलम भवतु. ही जी आपली प्रार्थना आहे, विश्वमांगल्याची प्रार्थना आहे, ही आपण धारण करतो. तेव्हा आपल्या मेंदूमध्ये चांगले बदल होणारच आहे. पण करुणा ध्यान हे आपल्याला 24 तास करायचं आहे. आपल्याला सगळ्यांचा जो एक चांगला विचार आपल्या मनात धारण करायचा आहे ते एक प्रकारचं करुणा ध्यानच आहे. तर जसं हे करुणा, प्रेम, कंपॅशन या रूपात आहे, तसंच हे कृतज्ञतेच्या रूपात आहे. तर आतापर्यंत जे काही आपण आहोत ते अनेक लोकांच्या मदतीमुळे झालेलो आहोत. आपले आई वडील आहेत, आपले गुरुजन आहे, आपले बांधव आहे, आपल्या घरातले लोक आहेत. या सर्वांविषयी कृतज्ञता बाळगणं हा पण एक करुणा ध्यानाचा प्रकार आहे. तर ती वेळोवेळी व्यक्त करणं आणि आपल्या मनातही ती सदैव जागृत ठेवणं यातून करुणा ध्यान साध्य होणार आहे. आणि त्याचे फायदे हे आपल्या पूर्वजांना आधीपासून माहिती होते आणि त्याच्यामुळेच ज्ञानेश्वरांनी पसायदान सांगितलं की आज सुद्धा जे
वैश्विक जे प्रॉब्लेम्स आपण धार्मिक, सांप्रदायिक, मी स्वतः जेव्हा मी फार राष्ट्रीय आहे. माझ्यामध्ये राष्ट्रीयता आहे. ती सगळ्यांमध्ये असेलच असं नाही, पण माझ्यामध्ये ती आहे. तर राष्ट्रीयतेच्या बद्दल जेव्हा मी विचार करते, की देशांतर्गत जे आता अं, संघर्ष होतात आहे किंवा हिंदू मुस्लिम किंवा तिकडे जेरुसलेममध्ये विविध धर्मांमध्ये जे संघर्ष होतात आहेत, तर मला खरंच असं वाटतं की या सगळ्या प्रश्नांचं उत्तर करुणाध्यानात आहे. जर आपण या राज्यकर्त्यांना करुणाध्यान शिकवू शकलो, त्यांच्या ते गळी उतरवू शकलो, तर कदाचित या महत्वाकांक्षांना आळा बसू शकेल आणि काहीतरी मिळवण्यापेक्षा काहीतरी चांगलं सृजनशील करणं यात आपल्या आयुष्याची इतर किती कर्तव्यता आहे, हे आपण या राज्यकर्त्यांना सांगू शकू. म्हणजे हा प्रश्न मीच स्वतःला विचारते, की यावर उत्तर काय? हिंदू-मुस्लिम प्रश्नावर उत्तर काय? तर अजून भारताचे तुकडे करणं हा उत्तर आहे का? तर नाही. तर करुणा ध्यान हे यावर मला असं वाटतं मी थोडं विषयांतर करते आहे. पण मला खरंच असं वाटतं, की करुणा ध्यान हा व्यापक संकल्पना आहे आणि आज वैश्विक पातळीवर करुणा ध्यानाचा इम्प्लिमेंटेशन करण्याची गरज आहे, असं मला मनापासून वाटतं. तर दुसरा भाग होता कृतज्ञतेचा. तर हा आपल्याला आजूबाजूला कचरा उचलणारा आहे, त्याच्याविषयीही कृतज्ञता बाळगता आपल्याला आली पाहिजे. मी तर खरंच सांगते, जेव्हा कचरा द्यायला जाते, मी त्याला थँक यू म्हटल्याशिवाय येत नाही. कारण विचार करा, जर 2-3 दिवस कचरेवाला आला नाही, तर किती अनवस्था प्रसंग आपल्यावर निर्माण होईल. आपण आपल्या कचऱ्याचं काय करू याचा विचार केलाय का आपण कधी? तर आपण फक्त आपल्यातच असतो, की आपण काय चांगलं केलं, आपण काय मिळवलं, आपण काय याच धुंदीत आपण असतो. पण आपण आपल्या बाहेर पडून आपलं आयुष्य चांगलं करण्यासाठी कितीतरी लोकांनी किती छोट्या-छोट्या गोष्टींनी आपलं आयुष्य सुंदर झालंय ना. तर याविषयी जर आपण कृतज्ञता बाळगू शकलो, तर आपण खरंच आपल्या आयुष्याचं आणि म्हणून आपल्या अवतीभोवतीच्या लोकांचं पण आयुष्य खूप सुंदर आणि ज्याला नंदनवन म्हणतात, असं आपण नक्की करू शकू. आणि सत्वावजय चिकित्सकाने हे करायचंय. त्याला प्रत्येक वेळी कचरा देताना सुद्धा आपल्यातला सत्वावजय चिकित्सक जागृत ठेवायचा आहे. तर हे आपण सगळे करूया. तर दुसरं झालं कृतज्ञता. तिसरं म्हणजे क्षमा. तर जसं म्हणतात, की क्षमा ही काही मला दुसऱ्यांसाठी नाही करायची आहे, तर ती स्वहितासाठी करायची आहे. आपण सेल्फिश आहोत. आपल्याला आपली वस्तुस्थिती चांगली ठेवायची. आपलं अंतर्गत वातावरण आपल्याला चांगलं ठेवायचं आहे आणि म्हणून आपण क्षमा करायची आहे. तर तेच परत, की कुठल्याही मला सुद्धा हे अनुभव येतात, की कुठल्याही संस्थेत काम करताना किंवा कुठेही ऑफिसमध्ये किंवा लोकांसोबत काम करताना लोकं वाईट वागतात. लोकं अपमान करतात. मला माहित नाही त्यांना काय याच्यातून आनंद मिळतो, पण लोकं असं करतात. पण मी खरं सांगू, मी या गोष्टींकडे आजकाल तरी म्हणजे विनोदाने बघत असते, की याच माणसाला मानसिक स्थैर्याची गरज आहे. याच माणसाला चांगल्या भावना शिकवण्याची गरज आहे. तर करू द्या याला. काही हरकत नाही. याने माझा अपमान करावा इतकं माझं सेल्फ छोटं नाहीये आणि त्याच्यामुळे मी त्याला क्षमा करत असते. तर म्हणूनच मला वाटतं, की करुणा ध्यानाची व्याप्ती खूपच मोठी आहे. जर आणि जेव्हा मी असं करते ना, तेव्हा समोरचा माणूस माझ्या अधिक जवळ येतो. तो दुरावत तर नाहीच, पण त्याला कळतं, की हिच्यामध्ये हा अपमान सहन करण्याची शक्ती आहे आणि पुढे तो असं असं वागत नाही. तो मला क्षमा तर करतोच. माझ्या क्षमेचा आदर तर तो ठेवतोच. उलट ती व्यक्ती मला माझ्याशी जोडली जाते आणि तोडणाऱ्यांपेक्षा ही जोडणारी संकल्पना मला तरी पटते. अर्थात प्रत्येकाच्या प्रायोरिटीज आणि स्वभाव वेगवेगळे असू शकतात. पण या क्षमेचा मला माझ्या आयुष्यात इतका फायदा होतोय की म्हणजे मी दिवसेंदिवस अधिक आनंद आयुष्याचा उपभोगायला लागली आहे. जेव्हापासून मी लोकांचं म्हणणं मनावर घेणं सोडलं आहे, जेव्हापासून मी लोकांच्या गोष्टींनी अपमानित होणं सोडलं आहे. मी माझा स्वतःचा सन्मान करायला शिकली आहे. तेव्हापासून मला गरजच पडत नाही लोकांनी माझा सन्मान करायची. आणि जर कोणी माझा अपमान केला तरी सुद्धा मी त्याला क्षमा करते. ती माझ्याच मनाला व्यापक करणारी कल्पना असते. माझंच मन विशाल होतं त्याने. आणि हे आकाश तत्व बाहेर नाही आहे. आकाश तत्व आपल्याच मध्ये आहे. आकाशानेच आपलं शरीर ही जी विशालता आहे, ही व्यापकता आहे, ही आपल्याला आपल्या मनामध्ये निर्माण करता आली पाहिजे. तर आपण खरे सत्वावजय चिकित्सक आहोत आणि तर आपल्याला खरा करुणा ध्यान आपल्याला समजलं आहे, असं आपण म्हणू. तर क्षमा, करुणा, कृतज्ञता, प्रेम, आनंद या भावनांचा जास्तीत जास्त अंगीकार करणं आपण सगळ्यांनीच शिकूया. आणि म्हणून पद्धतशीरपणे सकाळी उठून या चांगल्या भावना आपल्या मनात धारण करूया. हेच तर करुणा ध्यान आहे. अजून दुसरं काय आहे? ज्ञानेश्वरांनी सुद्धा दुरितांचे तिमिर जावो, फळांची व्यंकटी सांडो, दुष्ट प्रवृत्तींचा नाश हो. दुष्टांचा आणि त्यांच्या आणि माझ्या संबंधाचा नाश होण्याची याच्यात अजिबात गरज नाहीये. माझे आणि त्यांचे उलट मैत्र जीवांचे वाढो. भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे. अर्थात
परस्परांचं मैत्र हे वाढीस लागो आणि तरच ही शांतता, सुव्यवस्थता, प्रेम, आनंद या चांगल्या भावनांनी आपलं आपलं जीवन समृद्ध होऊ शकेल. आणि नाही तर मग जर आपण क्षमा केली नाही, आपण कृतज्ञता बाळगली नाही, तर आपण सतत कायम युद्धस्थितीत राहू आणि याचा आपल्याच शरीरावर परिणाम होत जाईल. आपणच या आनंदी जीवनाला मुकू असं असं मला वाटतं. आणि त्याच्यामुळे सत्वावजय चिकित्सकाने करुणा ध्यान. सर बोलू का अजून 2 मिनिटं? मी थोडं जास्त बोलते आहे, वेळ मिळालाय म्हणून. पण एक शेवटचं उदाहरण मी सांगते, की जसं नाही, माता तुम्हाला अनुसूया. भरपूर वेळ आहे, बोला. तुम्हाला जेवढं बोलायचंय तेवढं बोलू शकता, अजून अर्धा तास. हो सर, धन्यवाद. धन्यवाद सर. तर माता अनुसयेचं उदाहरण माझ्या एका मित्राने मला सांगितलेलं मी आज तुमच्याशी शेअर करते, की माता अनुसयेची जशी परीक्षा घ्यायला देव आले होते. बरेचदा लोकं आपली बघू तरी ही चिडते का? हे असंही बघत असतात लोकं. तुम्हालाही असे अनुभव येत असतील. तर अशा वेळेस आपल्याला अनुसया होता आलं पाहिजे. आपल्याला त्या माता ही गोष्ट सगळ्यांनाच माहिती माहिती असेल, की सती अनुसयेची परीक्षा घ्यायला स्वयं ब्रह्मा, विष्णू, महेश आले आणि त्यांनी सांगितलं, की "निर्वस्त्र होऊन तू आम्हाला भिक्षा घालायची आहेस." तर तिने म्हटलं, "ठीक आहे." आणि तिने आपल्या सत्वाने त्या तिघांना बालक रूपात आणलं. लहान बनवून टाकलं. इतकं लहान बनवून टाकलं, की तिच्या काहीही असण्याचा त्यांना काहीही फरक पडणार नव्हता. तर आपल्याला सुद्धा समोरच्याला असं असं बालक बनवता आलं पाहिजे आणि मला असं वाटतं हे सती अनुसयेचं जे सत्व आहे, हे आपल्याला करुणा ध्यानानेच जोपासता येणार आहे. तर या भावना, उन्नत भावना जोपासूया. वैश्विक विचार करूया, क्षुल्लक गोष्टींना सोडून देऊया आणि जे ज्ञानेश्वरांनी सांगितलं आहे, की विश्वाचे अर्थ हे माझ्या मनात प्रकट होऊ द्या. कारण ही शक्ती माझ्यात आहे. मी मानव म्हणून माझी काहीतरी कर्तव्य आहेत आणि जेव्हा मी असं असं करते, तेव्हा मी निसर्गासोबत कनेक्ट होते. मी माझ्या अवती-भवतीच्या वातावरणासोबत कनेक्ट होते आणि जेव्हा मी असं कनेक्ट होते ना, तेव्हा मी आनंदी आयुष्य जगण्यात या गोष्टींचा हातभार नक्कीच लागतो. तर तेव्हा मला सगळ्यांची कळकळीची विनंती आहे सत्वावच्या चिकित्सकांनी, की तुम्ही करुणा ध्यान विसरू नका. तुम्ही प्रतिशोधाच्या मार्गाने जाऊ नका. तुम्ही क्षमेच्या मार्गाने जा. लोकं तुमच्यासोबत येतील. लोकं तुम्हाला सोबत करतील. तर आपण एक भावना प्रधान प्राणी आहोत आणि या भावनांचा सुद्धा आनंद घेऊया. इतकंच मला आज सांगायचं आहे. सर काही राहिलं असेल तर कृपया तुम्ही पूर्ण करावं. तसंच एक मगाशी राहिलं तेही मी सांगून देते, की जसं रामरक्ष ध्यान सांगितलं आहे, एकाग्रता ध्यान. तर ते एकाग्रता ध्यान पण आहे आणि ते कल्पना दर्शन ध्यान पण आहे. मानस पूजा सरांनीच हे एका ठिकाणी लिहिलेलं आहे. तर मानस पूजा जी आहे, तर ती कल्पना दर्शन ध्यानच आहे, की आता आपण देवाच्या पायाला हात लावतोय, पायाला गंध वाहतोय, डोक्याला वाहतोय. एकेका भागाला आपण गंध वाहतोय, फुलं वाहतोय. तर ही जी मानस पूजा आहे, ती सुद्धा एक प्रकारचं कल्पना दर्शन ध्यान आहे. आपण न खाल्लेल्याच प्रसादाची कल्पना करतो. तर हे जेव्हा आपण असं करतो ना, तेव्हा ज्ञानेंद्रियांशी संबंधित जे काही स्नायू आहेत, त्यांची शक्ती आपण वाढवतो. तर अशी मानस पूजा पण आपण मधून-मधून केली पाहिजे. त्याने आपल्या मेंदूची शक्ती तर वाढणारच आहे, त्यासोबतच स्नायूंची शक्ती पण वाढणार आहे. तर रामरक्षा म्हणतो आहे संध्याकाळी आपण म्हणतो रामरक्षा आपण कामं करता-करता किंवा काही इकडे-तिकडे करता-करता रामरक्षा म्हणायची नाहीये. तर ती सुद्धा अर्थ ध्यानम म्हणजे रामरक्षेत सुद्धा रामाचं ध्यान करायचं आहे. ध्यायेत आजानुबाहुं, ध्यायेत आजानुबाहुं म्हणजे अजानुबाहू असे श्रीराम मला दिसले पाहिजे. जे बद्ध पद्मासनस्थानम आहे. धृतशरधनुष्यम म्हणजे हातामध्ये त्यांनी अ, धनुष्य आणि बाण असं म्हणत असताना माझ्या डोळ्यासमोर श्रीरामांची मूर्ती दिसली पाहिजे. ज्यांनी पीतम वासो वसानम आहे. ज्यांनी पिवळ्या रंगाची वस्त्र परिधान केली आहे. आणि अशा प्रकारचं ते ध्यान आपण जर पद्धतशीरपणे केलं, तर मला असं वाटतं, की रामरक्षा म्हणण्याचं जास्त चांगले फायदे आपण अ, करू शक करून घेऊ शकतो. तर तेव्हा मला म्हणजे मी काही वेगळं सांगत नाहीये आज. ते हे सगळं तुम्हाला पण माहिती आहे. मी फक्त याची आठवण करून देते, की असंच अशी रामरक्षा आपण म्हणूया. असं अथर्वशीर्ष समजून आणि त्या वेळी त्या अवयवाचं त्या श्रीरामाच्या मूर्तीचं ध्यान करून आपण जर हे ध्यान केलं तर कल्पना दर्शन ध्यान आणि एकाग्रता ध्यान या दोन्हीचे फायदे आपल्याला होणार आहेत. तर तेव्हा समजून करूया आणि नक्कीच ध्यानाचे लाभ आपण सगळ्यांनी करूया आणि आपल्या रुग्णांनाही ते मिळवून देऊया. धन्यवाद.